वो सब ते सगळे आता आपल्या पक्षामध्ये आहेत. या संदर्भात अमित शहाना माहीत नाही का? त्यांच्या बाजूला अशोक चव्हाण बसले होते, ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप अमित शहाने केलाय. आणि माननीय शरद पवारांना ह्या सरकारनं, ह्यांच्या मोदी सरकारनं देशातला दुसरा क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण दिला. त्यांच्या सामाजिक, राजकीय आणि कृषी क्षेत्रातल्या कार्याबद्दल. आणि खुद्द मोदींनी त्याचं कौतुक केलं. पवारसाहेबांचं बोट धरून आम्ही आलो, राजकारणात वगैरे वक्तव्य केली. याचा अर्थ मोदी आणि शहामध्ये कधी भांडण झालेलं दिसतंय, मला मतभेद झालेले दिसत आहे. दुसरा मुद्दा, माननीय उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात वारंवार ते जे काय बरळत आहेत, औरंगजेब फॅन्स क्लब. नक्कीच आम्ही जिना फॅन्स क्लबमध्ये सामील नाही. पाकिस्तानात जाऊन जिनाच्या कबरीवर फुलं उधळणारे आम्ही नक्कीच नाही. किंवा पाकिस्तानात जाऊन नवाज शरीफचा केक कापण्यात आणि खाण्यामध्ये